दिलेला आहे आणि नक्कीच मी विनोददादा ठाकरे यांच्याकडून 1000 हे पारितोषिक दादा आपले शुभ हस्ते या चिमुकलीला द्यायचं आहे. नक्कीच जितेसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. अगदी आता आपण पाहतो की नक्कीच मधुकरजी राटे बिझनेसमॅन यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. धन्यवाद श्रावणी. नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुला खूप सारे शुभेच्छा आहेत. तर आता सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून चुकून कोणाचं स्वागत सन्मान नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस पार्टीचे सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांना आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं इथे विनंती करतो की या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. स्वर्गीय वसंत उंद्रे आयोजित नमो चषक या चषकाचा आज शेवटचा सामना होता आणि या बक्षीस समारंभासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर, समोर असलेले सर्व माझे सहकारी. खरं तर या चषकामध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या संघाचे मनापासून अभिनंदन करतो. मागच्या 4 दिवसापासून या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज या क्रिकेटचा शेवट होत असताना खरोखर रांदोली वर्चस बंद्र्या मारुती काल्हेर हा सामना पाहत असताना जेवढे पाहिजे तेवढे रन तर काढले नव्हते रांदोली संघाने, पण त्यांचं गोलंदाजी आणि त्यांची जो जी फिल्डिंग केली या फिल्डिंगच्या माध्यमातून खरोखर त्यांना मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही जे फिल्डिंग केली आणि जे बॉलिंग केली या बॉलिंगच्या माध्यमातून ही मॅच तुम्ही जिंकली. खरं तर बेस्ट ऑफ लक रानोली स्पोर्ट आणि हार्डलक काल्हेर स्पोर्ट येणाऱ्या 2024मध्ये या 24मध्ये जेव्हा या ठिकाणी जेव्हा पुन्हा स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये काल्हेर संघावी जिंकावी ही मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो. आज या व्यासपीठावर खरं तर मागच्या 4 दिवसापासून विनोद ठाकरे यांच्यावर अत्यंत प्रेम करणारे सर्व पक्षातील नेते मंडळी या व्यासपीठावर आले. खरं तर तेही सुद्धा 40+ खूप आनंदात क्रिकेट खेळत असतात आणि त्यांच्यावर सुद्धा अत्यंत प्रेम करणारे या पंचक्रोशीतील विभागातील सर्व मान्यवर या ठिकाणी आले. आम्हाला बोलवलं, आमचं मान सन्मान केला. मनापासून विनोद ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दयानंदजी चोरगे साहेब. अजून कोणाला स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करायचे आहेत का? विनोद दादा, सचिन दादा, आपण बोलताय का? नाही, चला. हा नक्कीच गिरीश म्हात्रे साहेब फक्त शुभेच्छा द्या. नक्कीच गिरीशजी म्हात्रे साहेब देखील या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील. स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे आजच्या या स्पर्धेमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही सन्माननीय विनोददादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अतिशय उत्साहाने भरवली होती आणि मगाशी चोरगे साहेबांनी सांगितलं अतिशय 4 दिवसापासून खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पाडलेली आहे. मी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना मनापासून धन्यवाद देतो, कारण आपल्या सहभागामुळे वसंत ठाकरे स्मृती दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. मी इथे जो विजयी संघ झाला त्याला त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर बंद्र्या मारुती काल्हेर या संघानेही चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली होती, परंतु थोड्याशा चुकांमुळे त्यांच्या हातून हा विजय अगदी शेवटच्या क्षणी निसटला. असो, हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा म्हणजे यश आणि अपयश आला. यशही गुणवंत असतो, अपयशही गुणवंत असतो. दोघांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. मी काल्हेर संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपण केलेल्या या चुका पुढील स्पर्धेमध्ये आपण सुधारून विजयश्री आपल्याकडे खेचून आणावी. त्याचबरोबर
रांजणोळी संघ खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी आणि अगदी कमी रन्समध्ये त्यांनी जो बचाव केला आणि आपल्या सर्व खेळाडूंनी अतिशय सांघिक कामगिरी करून आजचं हे वसंत ठाकरे चषक त्यांनी आज मिळवलेलं आहे. मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. इथे खऱ्या अर्थाने विनोदजी ठाकरे साहेब यांना द्यावं तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. गेल्या बऱ्याच वर्षापासून त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा ते भरवत असतात आणि आपल्या ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं खऱ्या अर्थाने व्यासपीठ ते इथे या मैदानावर तयार करत असतात. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर या गावचे सरपंच सचिनजी ठाकरे आणि त्यांच्या सर्व टीमना इथे मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. चोरगे साहेबांनी सांगितलं खऱ्या अर्थाने जो संघ पराभूत असतो त्यांनी मागील आपल्या चुका सुधारून पुढच्या स्पर्धेसाठी चांगली तयारी करून विजयश्री खेचून आणा असं त्यांनी एक आपल्याला संदेश दिला. तो संदेशाचा कल्याण संघाने पालन करावं आणि रांजणोळी संघाचं पुनश्च एकदा अभिनंदन करून मी इथे मला बोलवलं मान सन्मान दिला त्याबरोबर आयोजकांना धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद. खूप खूप धन्यवाद गिरीजी म्हात्रे साहेब, माजी पंचायत समिती सदस्य भिवंडी. हरेश जोशी यांना विनंती आहे, काल्हेर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच यांचा आपण एक शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. रवींद्र बांबरे साहेब आपले शुभ हस्ते आपण हरेश जोशी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हरेशजी जोशी यांना नमो चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जातोय. काल्हेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य हरेश जोशी यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद हरेशजी जोशी आणि धन्यवाद रवींद्र बांबरे साहेब. तर आपण या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. मान्यवरांचे पुन्हा एकदा शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस ज्यांनी उत्कृष्ट चांगली पंचांची भूमिका साकारलेली आहे त्या तिन्ही पंचांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. मॅन फॉर कारिवली पंच सुरेश घरज सर आपण पुढे या. त्यानंतर सुनील म्हात्रे मॅन फॉर पिंपलास आणि भाऊ पाटील मॅन फॉर खारबाव. तिन्ही पंचांनी लाईनअपमध्ये यायचं आहे. रवींद्र बांबरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. गेले 4 दिवस नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगली पंचांची भूमिका साकारली त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर सुनील म्हात्रे सर आपण पुढे यायचं आहे. सुनील म्हात्रे सरांना देखील आपण सन्मानित करूया. तब्बल 40 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळलेत. खासदार सांसद क्रीडा महोत्सव, केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत ठाकरे ट्रॉफी 2024. त्यानंतर आपण स्वागत सन्मान करूया भाऊ पाटील. भाऊ पाटील सरांचं देखील स्वागताने सन्मान केला जाईल. त्यानंतर गुणलेखक अल्पेश गायकवाड मॅन फॉर पिंपलास. अल्पेश आपण यायचंय. अल्पेश गायकवाड आपण पुढे या. अल्पेश गायकवाड याचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. त्यानंतर गेली 4 दिवस या स्पर्धेचा अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलेत. GTC सर्वेश कॅमेरामॅन सर्वेश आपण पुढे यायचं आहे. GTC लाईव्ह रवींद्र बांबरे साहेबांच्या शुभ हस्ते अल्पेश गायकवाड याचा देखील स्वागत आणि सत्कार केला जातोय. GTC लाईव्ह टेक्निकल टीम आपण यायचं आहे. GTC
त्यानंतर आपले मंडप डेकोरेटरचे मालक, मंडप डेकोरेटर नक्कीच अल्पेश गायकवाड याला सचिनदादा ठाकरे यांच्याकडून बक्षीस स्वरूपात 500 कॅश प्राइज दिलेले आहे. GTC लाईव्ह आपलं मंडप डेकोरेटरचे मालक, मंडप डेकोरेटरचे मालक आपण पुढे या. काय नाव आहे मंडप डेकोरेटरचं दादा? दया मंडप डेकोरेटर. त्यानंतर डिजिटल बॅनर ज्यांनी बनवलेले आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करूया. महेश ठाकरे मंडप डेकोरेटर नंतर महेश ठाकरे आपण देखील यायचं आहे. स्वागत आणि सत्कार केला जातोय. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तींचं आपल्याला योगदान लागलेलं आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया संदेश वखारेचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. एक दिवस का होईना या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्यासाठी ज्याने आम्हाला वेळ दिली त्यांचं देखील खूप खूप स्वागत. त्यानंतर मित्र स्वागत सत्कार या ठिकाणी करूया ज्यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस मधुर आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला. द व्हॉइस ऑफ मोनकोली भिवंडी कालीराम केनी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. रविदादा भामरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी करून घेतोय. मायेची प्रेमाची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. कालीराम केनी आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक, भिवंडी तालुक्यातील एक बुलंद आवाज. वेल जॉब कालीराम, पुढील स्पर्धेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच आता आपण या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण देऊया सेमीफायनल सामन्यातील सामनावीर बंद्रा मारुती काल्हेर संघाचा उमेश भोईर, यस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत पिंपलगार रांजनोली उमेश भोईर यांना आपण सन्मानित करूया. उमेश भोईर यांना सन्मानित केलं जातोय. नक्कीच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व किरण ठाकरे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजनोली चे विद्यमान युवा सदस्य किरण ठाकरे आपण पुढे यायचं आहे. नक्कीच विनोददादा ठाकरे यांचे चिरंजीव आहेत किरण ठाकरे. नक्कीच गेली 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत यांनी उपस्थिती दिली. मोतीराम पाटील नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांनी गेले 4 दिवस भरपूर सहकार्याची मदत केलेली आहे. मोतीराम पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या वतीनं हा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय मोतीराम पाटील साहेबांचा. नक्कीच त्यानंतर आपण एक स्वागत सन्मान करूया काल्हेर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि बंद्रा मारुती काल्हेर संघाचे संगणक दया भंडारी साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये या. काल्हेर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि बंद्रा मारुती काल्हेर या संघाचे संगणक दया भंडारी साहेबांना देखील आपण सन्मानित करूया.
दया भंडारी, कल्हेर ग्रामपंचायत. भिवंडी तालुक्यामध्ये कल्हेर ग्रामपंचायत म्हणली तर एक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून जिची ओळख आहे. आणि त्या ग्रामपंचायतचे ते विद्यमान उपसरपंच आहेत. त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान रवींद्र भांबरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्की चुकून कोणाचा स्वागत सन्मान राहिला असेल तर विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे तसेच संपूर्ण गावदेवी 40+ संघाच्या वतीनं आम्ही समोर आहोत. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करूया. देऊया आपण सर्वप्रथम राजन आर पाटील यांची एक सामनावीर ट्रॉफी शिल्लक राहिलेली आहे. राजन आर पाटील सामनावीर ट्रॉफी. भांबरे साहेब आपण ट्रॉफी उचलून द्या मान्यवरांच्या हातामध्ये. ट्रॉफी कोणाच्या शुभ हस्ते द्यायचे. चला या राजन आर पाटील. गोपीनाथजी चौधरी माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जातोय. यानंतर अंतिम सामन्यातील सामनावीर द्वारकानाथ म्हात्रे. फायनल सामन्यातील सामनावीर खेळाडू द्वारकानाथ म्हात्रेला आपण सामनावीर ट्रॉफी देऊया. सुखदेवजी भांबरे आपण मान्यवरांच्या हातामध्ये ट्रॉफी द्यायची. खेळाडू राटे मधुकरजी राटेसाहेब बिझनेसमॅन यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण आणि उमेश भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये विद्यमान. नक्कीच विनोददादा ठाकरे यांच्याकडून देखील 500 रुपये. अंतिम सामन्यातील सामनावीर द्वारकानाथ म्हात्रे. नक्कीच नरेश तरे बालाय नावाने फोकस आणि फेमस आहेत. यायचं आहे नरेश तरे दादांकडून तुम्हाला देखील 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच 5व्या क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावलाय संघ हनुमान गोवे. संघाचा प्रतिनिधी संघनायक हनुमान गोवे. वेलकम तानाजी पाटील. या स्पर्धेतील 5वा क्रमांक पारितोषिक हनुमान गोवे संघाने पटकावलेले आहे. आणि आमंत्रणा ग्रुपचे सदस्य हे बक्षीस वितरणासाठी गणेशजी यांच्या शुभ हस्ते या बक्षिसेचं वितरण केलं जातोय. हनुमान गोवे संघ ठरलाय या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा विजेता. त्यानंतर या स्पर्धेतील चतुर्थीय पारितोषिक पटकावलाय. संघाचं नाव आहे अष्टविनायक ठाकूरवाडा. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे संघनायक संतोष ठाकरे आणि गणेश ठाकरे ही जोडी आलेली आहे. आणि पंचायत समिती माजी सदस्य गिरीश म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. त्यानंतर आपण देऊया स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक कोण असेल खेळाडूमधून गेस करू शकाल. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय संजय
ठाकरे यांनी या स्पर्धेमध्ये घेतलेत एकूण 5 विकेट. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचा संजय ठाकरे, नक्कीच प्रवीण म्हात्रे देखील, नक्कीच गोपीनाथ म्हात्रे देखील या रेसमध्ये होते. आणि बक्षीस वितरणासाठी गोपीनाथजी चौधरी साहेब आणि भारत भंडारी, उत्कृष्ट गोलंदाज, LED टीव्ही आणि आकर्षित ट्रॉफी. संतोष ठाकरे बक्षीस वितरणासाठी आले. विकास जोशी यांच्या माध्यमातून आम्हाला या LED टीव्ही स्पॉन्सर झाले आहेत. मान्यवरांचे आभार, खेळाडूंचे अभिनंदन. त्यानंतर आपण देऊया स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल. उत्कृष्ट फलंदाज आहेत नक्कीच उत्कृष्ट फलंदाज आहेत विकास जोशी यांच्या शुभ हस्ते या LED टीव्ही स्पॉन्सर झालेत. आणि दयानंदजी चोरगे साहेबांच्या, नक्कीच स्वर्गीय मोतीरामजी बालू चोरगे यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहेत टीव्ही LED. तर संतोष ठाकरे ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. तब्बल 64 धावा आणि 6 विकेट. नक्कीच या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संतोष ठाकरे. त्यानंतर आपण पुढील पारितोषिक देऊया. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा संघ राहिला आहे कालिका माता कालवार. कालिका माता कालवार संघ ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. नक्कीच रोख रक्कम आणि आकर्षित ट्रॉफी. आमंत्रण ग्रुपचे सर्व सदस्य यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जातोय. तृतीय विजेता श्री कालिका माता कालवार सदा म्हात्रे संघाचे संघनायक. त्यानंतर आपण देऊया देणार आहोत या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा संघ राहिलाय बंद्र्या मारुती काल्हेर. जगनकाका म्हात्रे शाखा अध्यक्ष भाजपा रांजनोली आणि सचिनदादा ठाकरे यांना विनंती आहे. सचिनदादा ठाकरेंनी जगनकाका म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम बंद्र्या मारुती काल्हेर संघाला. मान्यवरांचे आभार, खेळाडूंचे अभिनंदन. यानंतर या स्पर्धेतील सर्वात महत्वाचं बक्षीस मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीर कोण असेल. खेळाडू मधून कोणी सांगू शकेल. संघाचं नाव आहे बंद्र्या मारुती काल्हेर. खेळाडू राजन डी पाटील. तब्बल 81 धावा आणि 3 विकेट. तो सरदाय या सामन्याचा या स्पर्धेचा मालिकावीर. नक्कीच विनोददादा ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला LED टीव्ही, नक्कीच दयानंदजी चोरगे साहेब, सचिनदादा ठाकरे आणि विनोददादा ठाकरे या 3 मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जातोय. राजन डी आणि नक्कीच अंतिम विजेता चॅम्पियन नमो चषकाचा रांजनोली संघ प्रेमनाथ पाटील यांच्याकडून 5,000. त्यानंतर विनोददादा ठाकरे यांच्याकडून 5,000, सचिनदादा ठाकरे यांच्याकडून 5,000 आणि दयानंदजी चोरगे साहेबांकडून 5,000. तब्बल 20,000 आणि पारितोषिक आणि रोख रक्कम. चॅम्पियन संघ नक्कीच गावदेवी रांजनोली
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. नक्कीच अगदी